नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. तर कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करीत राहा. तर श्रावण महिना सुरू झालेला आहे, पहिला सोमवारही झालेला आहे. तर श्रावण महिना हा आध्यात्मिक दृष्ट्याने खूप महत्त्वाचा आहे. ह्या महिन्यामध्ये आपण उपवास, व्रत, पारायण असे बरेच काही जे आध्यात्मिक गोष्टी आहेत त्या आपण भरपूर ह्या महिन्यामध्ये करतो. आणि जे करत नसतील त्यांनीही करा, कारण की ह्या महिन्यामध्ये जे केलेलं सेवा आहे, जे केलेले उपवास व्रत आहेत त्याचे आपल्याला खूप चांगले परिणाम बघायला मिळतात. खूप 100 पटीने ह्याचे फळ मिळतात आपल्याला, कारण की हा महिना खूप पवित्र मानला जातो. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला ह्या महिन्यामध्ये सेवा करायला हव्यात. तर कुठल्या कुठल्या सेवा आपण केल्या पाहिजेत? अशा कोणत्या सेवा आहेत की त्याने लवकर आपली इच्छा पूर्ण होऊ शकते? ह्या महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांची सेवा तर करतोच, तर त्याबरोबरच आपल्याला स्वामींची सेवा करायची असेल, स्वामींची काही उपासना करायच्या असतील तर कोणत्या करायच्या की जेणेकरून आपल्या लवकर इच्छापूर्ती होईल, आपल्या लवकर इच्छा पूर्ण होतील? तर चला मग बघूया आपण कुठल्या सेवा केल्याने आपल्या लवकर इच्छा पूर्ण होतील. तर सर्वात आधी आपण इच्छापूर्तीसाठी पारायण करायचं आहे. तर कुठले पारायण करायचे आहेत, कोणते पारायण करायचे आहेत? पारायण हे आपण प्रत्येक महिन्यामध्ये एखादं पारायण तर करायलाच हवं. पण ह्या श्रावण महिन्यामध्ये आपण जर तुम्ही कधीच करत नसाल तर ह्या श्रावण महिन्यामध्ये वर्षातून एकदा तरी पारायण हे झालंच पाहिजे या महिन्यामध्ये. तर पारायण हे सर्वात उच्च कोटीची सेवा आहे, जी की आपली इच्छा लवकर पूर्ण करते. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त पारायण ह्या महिन्यामध्ये करायचं आहे. ते मग कुठलंही तुम्ही करू शकता. तुम्हाला जी इच्छा आहे, जे तुम्हाला करावंसं वाटतं पारायण, ते तुम्ही पारायण ह्या महिन्यामध्ये करा. पारायण बरेच असे स्वामी भक्त आहेत की जे नियम अटी जे असतात त्यांना घाबरून पण ते पारायण करत नाही. आता देव असा नाही की कळत न कळत पण आपल्याकडून जर काही चुका झाल्या तर लगेच आपल्यावर क्रोधित होतील किंवा आपल्यावर त्याचे काहीतरी दोष लागेल किंवा देव आपल्यावर काहीतरी आपलं वाईट करेल, असं काहीच नसतं. आता आपलं लहान बाळ जर काही चुकलं असेल, कळत नकळत त्याच्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याच्यावर आई रागवते का? ते तात्पुरतंच असतं ना, 1-2 मिनटासाठी. तर तिला माहीतच असतं की आपलं बाळ अजून लहान आहे, आपल्या बाळाला तेवढा समजूतदारपणा नाही आहे त्यामध्ये. तर ती सगळं समजून घेते, त्याच्या चुका वगैरे ज्या काही आहेत ती सगळं विसरून जाते, कारण की तिला माहिती आहे की बाळ आपलं लहान आहे. तर समजून घेण्याचं काम ही आपली आईच करते आपल्याला, की ना की आपल्यावर त्या गोष्टीचा राग धरून आपल्यावर क्रोधित होते किंवा आपलं काहीतरी वाईट करण्याचा प्रयत्न करते. तर देवाला पण माहितीच आहे, स्वामींना पण माहितीच आहे, त्यांची आपण लहान लेकरं आहोत. आपल्याला ह्या सेवेबद्दल काही माहिती नसतं. तर आपण स्वामींची सेवा म्हणून, भोळी आपली भक्ती म्हणून आपण त्यांच्या चरणी लागलेलो असतो. तर कुणी आईच्या पोटातून शिकून येत नाही की असंच करायला हवं, तसंच करायला हवं. काही ना काहीतरी कळत नकळत आपल्याकडून चुका होतातच. त्या गोष्टी स्वामी मान्य करून घेतात, आपल्याकडून झालेल्या चुका. तर हे डोक्यातून तुम्ही काढून टाका की जरा काही जर चूक झाली किंवा काही तर आपण केलं तर देव आपल्यावर खूप राग धरेल आणि आपलं वाईट होईल. तर असं काहीच नाही. आपण फक्त करण्याला महत्त्व असतं, ना की आपण त्या चुका काढत बसणं आणि कारणं देत बसणं. ज्या काही चुका होतील ते न कळत होणार आहेत ना आपल्याकडून, आपण मुद्दाम थोडीच करणार आहोत. तर त्यामुळं करण्याला महत्त्व आहे आणि पारायण हे कराच ह्या महिन्यामध्ये. महाग्रंथाचं वाचन करायचं आहे आपल्याला, महाग्रंथाचं पारायण करायचं आहे. महाग्रंथ म्हणजे कोणते? गुरुचरित्र, गुरुलीलामृत, श्रीपाद, श्रीवल्लभ या महाग्रंथाचं वाचन आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायचं आहे, पारायण करायचं आहे. तर नियम वगैरे काही नियमांना न घाबरता तुम्ही पारायणाला बसा. जे काही तुमच्या अडचणी असतील ते स्वामींना सांगा. स्वामी त्या अडचणीतून मार्ग दाखवून तुमच्याकडून ती सेवा पूर्ण करून घेतील. तर ह्या महाग्रंथांचं पारायण तुम्ही श्रावणमध्ये करू शकता. तर हे वाचन केल्यानेच आपल्याला एवढे अनुभव आणि प्रचिती येत असते की स्वामी आपल्या पाठीशी आहेत, असं आपल्याला त्यावेळी अनुभूती येत असते. ग्रंथ वाचताना आपल्या अंगावर शहारे येणे हेच आपल्या स्वामी पाठीशी आहेत याची अनुभूती आपल्याला करून देत असतात. तर पारायण हे
लवकर इच्छापूर्तीसाठी पारायण हे उच्च कोटीची सेवा आहे, तर पारायण हे नक्की सर्वांनी करा. तर दुसरी एक सेवा आहे ती म्हणजे आपल्या आराध्य दैवतांचे बीज मंत्र आपल्याला त्याचा जप करायचा आहे. बीज मंत्राचा आपल्याला जास्तीत जास्त जप करायचा आहे. जेवढा आपण करू शकतो तेवढा आपल्याला जप करायचा आहे. बीज मंत्र हे कसे असतात, हे जागृत मंत्र असतात. तर त्यामुळे ह्या मंत्राचा आपण जाप केल्यावर आपल्या इच्छा लवकर पूर्ण व्हायला लागतात. तर बीज मंत्र कुठले कुठले असतात, तर जसे की 99 मंत्र आहे, ओम नमः शिवाय आहे, श्री स्वामी समर्थ आहे, ओम भगवते वासुदेवाय नमः हा एक मंत्र आहे, रामकृष्ण हरी. तर हे सगळे मंत्र ना जागृत मंत्र आहेत. हे सगळे मंत्र जागृत मंत्र आहेत, खूप प्रभावशाली मंत्र आहेत. तर ह्या मंत्राचा सतत जर आपण जप करत राहिलो तर आपल्या सगळ्या इच्छा नक्की 100% पूर्ण होणार. पण आपण ह्या मंत्राचा जप केला पाहिजे. एखादा जर मंत्र आपल्याला आपल्या गुरुने दिला असेल, दीक्षा स्वरूपात जर आपल्याला आपल्या गुरुने दिला असेल, तर त्या मंत्राचे अनुभव द्विगुणित होतात. तर त्या मंत्राचं जर आपण जप करत राहिलो तर त्याचे अनुभव द्विगुणित म्हणजे 100 पटीने आपल्याला त्याचे फळ मिळतात. तर त्यामुळे गुरुकडून मिळालेला ह्या मंत्राला खूप महत्त्व असतं. गुरुकडून मिळालेलं जे मंत्र असतं ते सिद्ध मंत्र असतं, जागृत मंत्र असतं. त्यामुळे त्या मंत्राचा आपण जर जप करत राहिलो तर आपल्याला त्याचे लवकर परिणाम दिसून येतात, लवकर अनुभव येतात आणि लवकर आपल्या इच्छा पूर्ण व्हायला लागतात. पण हे मंत्र अगोदरपासूनच आपले जागृत केलेले मंत्र आहेत, जे की श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, 99 मंत्र, ओम भगवते वासुदेवाय नमः, रामकृष्ण हरी यासारखे जे मंत्र आहेत ते आधीपासूनच जागृत मंत्र आहेत. त्यांना परत आपण जागृत करण्याची काही गरज नाही. तर त्यामुळे ह्या मंत्राचा जास्तीत जास्त जप आपल्याला करायचा आहे. जेवढा आपल्याला जास्त जप करता येईल तेवढा आपण जास्तीत जास्त जप ह्या महिन्यामध्ये करायला हवं. आणि ह्या महिन्यापुरतंच मर्यादित न ठेवता आपण ती सवय लावून घ्यायला पाहिजे. आपल्या अंगाला ती एक प्रकारची सवय व्हायला पाहिजे की ह्या वेळेत ह्या टाईममध्ये आपल्याला एवढं जप करायचंच आहे. तर ती एक सवय लावून घ्या तुम्ही स्वतःला. फक्त या महिन्यापुरतंच करायचं आणि परत सोडून द्यायचं असं करू नका. तर ह्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा, नक्कीच तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होतील. अनघा अष्टमीचे व्रत. कुठलीही अष्टमी, दुर्गाष्टमी, कालाष्टमीला अनघा अष्टमीचे व्रत आपण सुरू करू शकतो. अनुष्ठान करून संकल्प घेऊन आपण हे व्रत करायचे आहेत. तर ह्यामुळे पण लवकर इच्छा पूर्ण होतात. तर त्याचबरोबर हे व्रत स्त्री पुरुष दोघेही करू शकतात. ज्या कुणाला मुलंबाळ होत नसेल, संतानप्राप्ती होत नसेल, घर होत नसेल, त्यांचं स्वतःचं लग्न ठरत नसतील, तर त्या सर्वांनी अनघा अष्टमीचे व्रत करा. चांगले अनुभव आहेत अनघा अष्टमी व्रताचे. तर हे काही व्रत, पारायणे, नामजप आहेत की ज्यामुळे आपल्या लवकर इच्छा पूर्ण होतात. तर तुम्ही हे करून बघा, तुम्हाला नक्कीच ह्याचे अनुभव येतील, परिणाम दिसून येतील. जे काही करणार आहे ते मनापासून आणि मनात विश्वास ठेवून तुम्ही करा, नक्कीच तुम्हाला याचे परिणाम दिसून येतीलच. स्वतः स्वामींनी सांगितलेले हे सगळी सेवा आहे, म्हणजे हे पारायण वगैरे आपण जे करतो हे स्वतः स्वामींनी ह्या सगळ्या सेवेला एक वरदान दिलेलं आहे की जो कोणी माझी पारायणं करेल त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. जो कोणी पारायणं वाचेल किंवा फक्त ऐकेल तर त्या ऐकण्यानेच फक्त त्यांच्या इच्छा पूर्ण होतील असं आपल्याला स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवून, मनात श्रद्धा ठेवून तुम्ही हे सगळे पारायण करा, व्रत करा, जप करा. नक्कीच तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील. अडचणी, संकट जर येत असेल तर ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला एकमेव सेवा, एकमेव उपाय म्हणजे पारायण करणे. पारायणामुळे आपल्या आयुष्यातील, आपल्या जीवनातील सर्व संकटावर मात होते, सगळ्या अडचणीतून आपल्याला मार्ग सुटत जातात. तर त्यामुळे जास्तीत जास्त पारायण करा, नाम जप करा, अनघा अष्टमीचे व्रत करा. नक्कीच तुमच्या इच्छा सर्व पूर्ण होतील, स्वामी महाराज पूर्ण करतील. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.